पहिला येणारा खूप महत्त्वाचा असतो. नंबर मॅटर खूप होतात. नंबर पहिला कोणाचा लागणार आणि त्या नंबर पहिल्यासाठी या भव्य दिव्य चषकावरती नाव कोरण्यासाठी आपण शेवटच्या आणि अंतिम दिवसाकडे आलेलो आहोत. आणि ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आपण दोन संघ मैदानावरती सज्ज झालेले आपण पाहतोय. अर्थात कशेने विरुद्ध जय हनुमान 11 इंदापूर या दोन संघांमधला सामना आपण पाहतोय. जय हनुमान इंदापूर संघ अर्थात नाणेफेक जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम निर्णय घेतला तो म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा. आणि ओम साई क्रिकेट संघ कशाळे संघ फलंदाजी करत असताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाज आपण पाहतोय आवेश आणि सूरज ही जोडी मैदानावरती. पहिला बॉल फुल टॉस आहे त्याला भिरकावून दिलाय. चेंडू हवे क्षेत्ररक्षक आहे. काल जे घडलं तेच आता ही घडणार. आणखीन सुरुवातच झाली झेल सोडून. पहिल्या बॉल वरती जीवनदान मात्र मिळतोय धावफलकावरती. चला आमचे हर्षद मुंडे सर आम्हाला म्हणतात की पहिल्या बॉल वरती काल जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा कॅच पकडली गेली होती. आज सुरुवात होते ती म्हणजे कॅच सुटलेली. कोणासाठी पॉझिटिव्ह आहे तर कोणासाठी निगेटिव्ह आहे हे ऑब्विसली फिल्डिंग वाले म्हणणार ही निगेटिव्ह आहे. बॅट्समन साठी ही पॉझिटिव्ह. वाह कमाल बॉल परफेक्ट यॉर्कर बॉल डिलिव्हर होताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं 2 धावा धावून पूर्ण केलं ते म्हणजे आविष्कारने आणि तदनंतर आपण पाहिलं सूरज नॉन स्ट्राइक एंड वरती गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय नथुराम. आणखी एक चांगला आहे चेंडू हवेत. यावेळी कोणती चूक नाहीये आणि झेल फलंदाज बाद. पण त्यावरती गोलंदाजाने परत एकदा केलेला अर्थात नथुराम गोलंदाज आपण पाहिलं त्याने केलेला तो कमबॅक खूप महत्त्वाचा ठरला. आणि आपण पाहिलं एक सलामीवीर मैदानातून परत बाहेर होताना पाहायला मिळतोय. आणि पहिल्या 3 चेंडूंमध्ये धावफलकावरती आपण पाहतोय 2 धावा आणि एक मौल्यवान गडी मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानावरती आपण दाखल होताना पाहायला मिळतोय अक्षय. आदेशचे अधिकारी आणि त्यांच्या समवेत दामाजी शिंदे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. इंदापूर प्रीमियर लीगच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दामाजी शिंदे अर्थात या विभागातील पूर्ण इंदापूरकरांना अभिमान वाटावे असे लेजेंडरी खेळाडू त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया मॅचकडे ज्या ठिकाणी 3 चेंडूंचा खेळ समाप्त. परफेक्ट यॉर्कर चेंडू आतमध्ये आला अचानक मध्ये. डावकुरा फलंदाज आपण पाहिलं अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न करत होता पण त्याच वेळी आपण पाहिलं चेंडू अलगच आतमध्ये घुसला आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये छोटासा क्लोज कॉल राहिला. लीडिंग एज किंवा इनसाइड एजचा कॉल राहिला. त्याच वेळी यष्ट्यांपर्यंत चेंडू पोहोचला असेल का या सगळ्या गोष्टींचं मंत्र आणि या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करत परत एकदा नथुराम मात्र आपल्या बॉलिंग मार्गवरती सज्ज होतोय. 2 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. 2 टू गो. यावेळेस मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय. चेंडू लेग स्टंप्सच्या खूप थोडं बाहेर जाणारा. नवीन काहीतरी प्रयत्न करायचा होता किंबहुना स्पिन करायचा होता. चेंडूला कट करायचा होता. बॉल आतमध्ये आला नाहीये. चेंडू नवीन आहे. नवीन चेंडूला ग्रिप करणं त्याला तितकासा चांगला ग्रिप होत नाहीये. त्याच्यामुळे तो चेंडू बोटांमधली जादू काय मैदानावरती दाखवता आली नाही. निसटला चेंडू शेवटच्या क्षणाला आणि मात्र आपण पाहिलं 1 धाव मात्र 22 मधून मिळाली आणि टोटल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. वाईट +1 आणि 2 धावा पहिल्या बॉलवरती आलेल्या. टोटल 4 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. पूर्ण ऑफ स्टंपच्या बाहेर गेला होता. लेट कट खेळायचा प्रयत्न करत होता बॅटर पण मात्र चेंडू निर्धाव स्वरूपातील फेकी होतोय. सूरजला न कळणारा आणखीन एक चेंडू आपण पाहिला. 22 आली त्याच्यामधून आपण पाहिलं
धावांवरती आणि त्याच वेळी स्ट्राइक रोटेशन झालं, ज्याच्यामधून आपण पाहिलं नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज सूरज आता स्ट्राइक वरती. सूरजने खेचला चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. विराजमान व्हायचं आहे. दुसऱ्या षटकाकडे वळूयात आपण. बॅकफूट वरती गेला, पंच केला, गॅप मध्ये आहे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती चौकार लगावलाय, स्लो टाकला होता चेंडू. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक येतोय पण त्याच्या डोक्यावरून जातोय. त्याच वेळी दुसरा क्षेत्ररक्षक बॅकअप साठी आला आणि चेंडू अडवतोय, त्याची फेकी करतोय. दोन्ही क्षेत्ररक्षकांनी एकमेकांना टाळी वाजवली, कारण खूप चांगलं काम केलं. अप्रिशिएट करतोय आपल्या पार्टनरला, आपल्या सोबत असलेल्या क्षेत्ररक्षकाला. पण मात्र 2 धावा रोखू शकले नाहीयेत. 2 धावा धावफलकावरती ऍड होतात. धावफलकाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. 16 धावसंख्येवरती आणि यावेळी येतो हा मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. आनंद घेत आहे. उठा आणि थोडासा तो चेंडू आपल्या आसपास असेल त्याला फक्त मैदानाच्या आतमध्ये फेकायचं, जरा काम करा. नोचा कॉल पंचांकडून येतोय. अर्थात आपण पाहिलं पूर्ण पिचच्या बाहेर चेंडू पडला आणि त्याच वेळी आपण पाहिलं 1 धाव चोरटी सुद्धा घेतली जाते. वाईट प्लस नो प्लस 1 टोटल या 2 धावा धावफलकावरती ऍड होतात. 24 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. नो बॉल म्हटलं की नेक्स्ट बॉल हा फ्री हिट राहणार. क्षेत्ररक्षण बदल झालेला आपण पाहतोय, कारण का एक सिंगल आली रोटेशन झाल्यावरती. अर्थात फ्री हिटचा नियम असा आहे की जर आपण जो बॅटरला नो बॉल टाकला आहे तोच जर बॅटर स्ट्राइक वरती असेल तर आपण क्षेत्ररक्षण बदलू शकत नाहीये. पण आपण त्याच वेळी पाहिलं की दोघांनीही 1 धाव पूर्ण केली, याचा अर्थ आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल. फ्री हिटचा बॉल अर्थात आपण पाहतोय प्रतीक गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राइक वरती फलंदाज सूरज. फ्री हिटचा बॉलला हिट केला, चेंडू हवेमध्ये आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून देतोय. येतात तो 30 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. चला वळूयात आपण आपल्या अतिथी
टीमच्या मान सन्मानासाठी मी विनंती करतो सन्माननीय नानाजी पालवणकर आणि त्यांच्या समवेत दादाजी दळवी यांना विनंती करतो आपण यायचं आहे आणि त्याच वेळी त्या दोन मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी हा सन्मानित करणारा षटकार पाहायला मिळतोय। चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार। आपण पाहतोय एक चेंडूचा खेळ यायचा बाकी, 3 षटकार आतापर्यंत लगावले। या ओव्हर मध्ये एक्सपेन्सिव्ह ओव्हर जाताना पाहायला मिळते। शेवटचा चेंडू मात्र खूप चांगला पाहायला मिळाला। कव्हर्स मध्ये चेंडू जातोय फेकी होईपर्यंत मात्र आपण पाहिलं अरे वाह गचाळ आणि आळशी क्षेत्ररक्षण, आणखीन एक चोरटी धाव मात्र घेतली। एकाच डबल मध्ये कन्व्हर्जन करून दाखवलं आणि या 2 धावेने धावफलकावरती आपण वाढ करूयात आणि षटक क्रमांक दुसरं मात्र समाप्त। 2 षटकांच्या खेरीज 1 गडी बाद आपण धावफलक पाहतोय तब्बल 38 या धावसंख्येवरती। चला बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला आहे। घनश्याम पवारजी असा गुणलेखक म्हणून आम्हाला लाभले आहेत आणि हीच खरे आयोजक असतात। आयोजकांचं कौतुक खरंच करावं लागतं की मी आयोजक आहे, मी फक्त बसून राहणार, मी काही काम नाही करणार, माझ्या पाठीमागे किंवा माझ्या खाली असलेले काम करणार नाही। इंदापूर प्रीमियर लीग ओळखली जाते त्यासाठी की माझ्या वाट्याला काहीतरी काम आहे ना, मी आलो या स्पर्धेसाठी, मी आयोजक आहे पण मी बसून नाही राहणार, काही ना काही गोष्टी तरी मी करत राहणार, एक तरी भार मी माझ्यावरती घेणार। रोशनजी असतील, रणजित सर असतील, प्रत्येक वेळी काही ना काहीतरी काम घेतात आणि त्याच वेळी आपण जावेद शेख सर असतील आणि आता आपण पाहिलं घनश्यामजी हे सर, शिवा दिघे आमचा अर्थात सर्वांना आवडणारा तो शिवा सुद्धा आहेत, आमच्या बाजूला बसलेले अर्थात आमचे बंटी सर आहेत। काल त्यांची बॅटिंग खूप चांगली बोलली होती। प्रत्येकाने एक काही ना काहीतरी काम घेतलं आहे। ही लीग आहे, ही आपली लीग आहे आणि या लीग मध्ये आपल्याला काही ना काही नवीन करायचं आहे। पर्व पहिलं आहे पण या पर्व पहिल्याला असं दाखवायचं आहे की लोकांना ज्या 10 पर्वांमध्ये जमलं नाही ते आपण पहिल्या पर्वामध्ये करून दाखवूयात। चेंडू निर्धाव स्वरूपातील फेकी होते, धावफलकावरती आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती परत आपण नथुराम याला पाहतोय। पहिला चेंडू मात्र निर्धाव स्वरूपातील फेकी होते आणि या आयोजकांचं परत एकदा आमच्या संपूर्ण टीम कडून, अर्थात आमची टीम कोणती, पंच, लाईव्ह करणारे, डीजे आणि समालोचक हे 4 जण आम्ही असतो आणि ह्या 4गांची एक टीम असतो। परत पंचांचा इशारा येतोय वाईड स्टंप, अर्थात चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय। कोणती सीमारेषा, तर त्यांनी ऑफ स्टंप किंवा लेग स्टंपची सीमारेषा ओलांडली आणि पंचांनी दंडित कारवाई केली। ती म्हणजे जे हात 2 सरळ वरती असतात ते थोडे खाली आपल्या खांद्याच्या सरळ घेतले आणि मला सांगितलं की हा चेंडू स्वैर आहे, वाईट बॉल। धावफलकावरती आणखीन एक वाढ केली जाते। धावफलकाकडे वळूया। 39 ऑन बोर्ड, 39 ही धावसंख्या धावफलकावरती। नथुराम गोलंदाजीवरती आपण पाहतोय, अक्षय डावकुरा फलंदाज स्ट्राइक वरती। दरम्यान आपण पाहिलं या वेळेस चेंडू बरोबर स्टंप्सच्या वरून जाणारा, पंचांकडून कोणतेही निर्णय येत नाहीये। धावफलकावरती आपण पाहतो आणखीन एक निर्धाव स्वरूपातील चेंडूची फेकी होताना पाहायला मिळते। अक्षय वरती आपण पाहिलं कट करण्याचा प्रयत्न करतोय। नथुराम ज्या बॉलर जो आपण पाहतोय पहिल्या ओव्हर मध्ये त्याच्याकडून तो वाईड फेकला होता कारण का बॉल नवीन होता त्याच्यामुळे वळत नव्हता आणि आता मात्र दांडी गोल फलंदाज त्रिफळाची बाद। आणि पारितोषिक आलंय सन्माननीय श्री
मेघनाथजी सातपुते या मान्यवरांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. आपण पाहतो अर्थात आज संपूर्ण मान्यवर या स्पर्धेसाठी भेट देत आहेत. त्या सर्व मान्यवरांचा ऑनलाईन खूप सारे रसिक प्रेक्षक ड्रीम्स क्रिकेट या वाहिनीवरती पाहत असणार, त्यांचं सुद्धा आपण हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूयात. पण त्याच या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याच पद्धतीने आपण जो पहा घर बसल्यात जर आपल्याकडे इंटरनेट ॲक्सेस नाही आहे तर आपण फक्त आपली केबल टीव्ही चालू करा. चॅनल नंबर 7 वरती पूर्ण इंदापूर नव्हे तर पूर्ण रायगड भर ही शिवम केबल नेटवर्कच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धा पाहता येणार आहे. जर आपल्या घरी वायफाय नसेल चॅनल नंबर 7 वरती त्याचं सुद्धा आपण हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो त्या रसिक प्रेक्षकांचं जे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. दरम्यान आपण पाहतो एकेरी धावेत एका धावेने धावफलकावरती वाढ 40 धावा धावफलकावरती झालेले आपण पाहतोय 40 ऑन बोर्ड. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत नथुराम याने दाखवली. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा एक षटकाराने महागडा ठरला पण 10 धावा धावफलकावरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये यस इट इज आपण देऊ शकतो कारण तितक्या गॅप शॉट येत राहतात. एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता पण त्यानंतर आपण पाहिलं त्यापूर्वी जे बॉलिंग त्यांनी फेकली होती त्याच्यामध्ये एक मौल्यवान विकेट त्याला हवी होती. ते विकेट सुद्धा धावफलकावरती आपण पाहिली मिळाली होती. आणि त्यानंतर आपण पाहिलं तिसऱ्या षटकासाठी जेव्हा तो परत गोलंदाजीसाठी नथुराम आला त्याच्यानंतर त्यांनी परत कमबॅक करून दाखवलं. विकेट मिळाली म्हणजे अक्षय बाद झाला होता. अक्षयनंतर नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला आपण पाहिलं दिनेश पोटले. याही वेळेला खूप सुरेख आणि चांगला चेंडू फेकला. फलंदाजांना थोडासा मेहनत करावी लागते. काही ठिकाणी म्हटलं ना की खोदून का मारावा लागतोय बॉलला आणि तोच खोदून मारलेला बॉल आपण पाहिला. 1 धावाने धावफलकावरती वाढ 41 41 ही धावसंख्या धावफलकावरती. दिनेश आता स्ट्राइक वरती आपण पाहतोय. दिनेश बॅट फ्लो खूप चांगला पण त्याच वेळी आपण पाहिलं टप्प्यामध्ये परिवर्तन घेतलं आणि चेंडू शेवटच्या क्षणाला अलगद उडी आणि उंची घेणारा चेंडूवरती धाव मात्र कोणत्याही प्रकारची येत नाहीये. शेवटचा चेंडू राहतोय निर्धाव स्वरूपातील आणि या षटकामध्ये धावा आल्या तब्बल फक्त 3च धावा आणि षटक क्रमांक 3 मात्र समाप्त. 3 षटकांच्या खेरीज धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे तब्बल 41 ही धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. राजेशजी संसारे साहेबांना आपण विनंती करूयात आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. इंदापूर प्रीमियर लीगच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया मॅचकडे. 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त. ड्रिंक्स ब्रेक थोडासा आपण घेणार 1 मिनिटचा. तोपर्यंत विनंती करतो आमच्या डीजे तुषकडे. जयल वरती भिरकावलाय गॅप मध्ये आहे. फाईन लेग शोधणार का? यस इट इज. इट्स 4 नंबर 1.
वापरली जात होती, पण मात्र चेंडूवरती धाव कोणत्याही पद्धतीने येत नाहीये. निर्धाव स्वरूपातील आणखीन एक चेंडूची फेकी होते. अभिलाषजी महाजन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आपण येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. इंदापूर प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण अतिथी कक्षात यायचं, आपला यथोचित मान सन्मान करण्याची संधी आम्हाला द्यावी. धावफलकावरती वळूया, ज्या ठिकाणी चेंडू मात्र निसटला जातोय. यष्टी रक्षकाकडून झालेली चूक. धावफलकावरती आपण पाहिलं, धाव पूर्ण केली जाते. बॅट आहे की 22 आहे? ओके, 22 मधून येणारी धाव. धावफलकावरती 1 ने वाढ केली जाते. धावफलक 1 ने पुढे सरकला जातोय. 46 ऑन बोर्ड आतापर्यंत झालेले आपण पाहतोय. या षटकामधले आपण पाहिलं 3 चेंडूंची फेकी आतापर्यंत केली आहे. त्या 3 चेंडूंपैकी फक्त आपण पाहिलं 5 धावा धावफलकावरती दिल्या. धावफलक टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 46 ही धावसंख्येवरती. परत एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जर धावत आला असता, क्लोज कॉल होता, त्या कॉलला कन्वर्ट करायचं होतं. संधी हल्ली मिळत नाहीये. संधी पण आपल्यालाच बनवायची आहे आणि संधीचं सोनं पण आपल्यालाच करायचं आहे. त्याच गोष्टींमध्ये अडकला आणि मात्र आपण पाहिलं एक जीवनदान खऱ्या अर्थाने म्हणेन. 1 धाव मात्र धावफलकावरती ऍड होते. धावफलक 1 ने पुढे सरकला जातोय. 47 ऑन बोर्ड. विचार, फक्त आणि फक्त विचार, कोणत्या पद्धतीचा चेंडू फेकावा. मागचा बॉल मी कट केला होता, त्याच्यावरती लीडिंग एज लागली होती, चेंडू उंच उडाला होता. तसाच जर सेम बॉल टाकू का, पण त्याच बॉलसाठी परत बॅटर रेडी असेल तर मग तोच बॉलवरती फटका पडेल. चला मग दुसरा काहीतरी नवीन पर्याय. लोअर फुलटॉस बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, अडवतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फेकी सुद्धा खूप चांगली. बंटीजी आमच्या सोबत बसलेले आहेत. काल त्यांनी आपलं नशीब आजमावलं, पण त्यांना कळलं असेल की फक्त बॅटिंग करून काही होत नाहीये. बॉलर्सची साथ असणं खूप गरजेचं आहे आणि त्याही पेक्षा जर आपल्या झेल वेळोवेळी पकडल्या गेल्या असतात तर ही निर्णय वेगळा राहिला असता. ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. नशीब आपण पुढल्या वर्षी वापरू आपलं. परत एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली येणार, पण त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. अंतिम षटकासाठी अर्थात डेथ स्पेशलिस्ट म्हणून विचार आपण करतो. थोरल्यांचा किंबहुना या स्पर्धेमध्ये जो सगळ्यात सिनियर असेल त्याचा टीम मधून एक प्लॅनिंग केली असणार आहे. शेवटच्या ओव्हरसाठी कोणाला वाचवून ठेवायच्या, कोणाच्या बॉल जास्त ठेवायच्या आणि प्लॅनिंग खूप गरजेची असते प्रत्येक वेळी. कारण का आपण विचार करतो की आपण 5 ओव्हरची मॅच खेळतोय, मग 4 बॉलर माझ्यासाठी बास इनफ होऊन जातील. आणि त्याच वेळी आपण पाहतो कधी कधी असं होतं की एखादा बॉलर 2 बीमर टाकतो आणि मग त्याची ओव्हरच बँड होते. मग आपल्याला 5वा ऑप्शन शोधावा लागतो आणि एक नवीन प्लॅनिंग असणं खूप गरजेची आहे. जर एखादा बॉलर माझा वीक पडला किंवा एखाद्या बॉलरवरती थोडे फटके मोठे आले किंवा तो वीक झाला, त्याच्यावरती तो इंजर्ड झाला, तर त्याच्यानंतर मला 5वा ऑप्शन असणं गरजेचं. 5व्याला जर मारत असतील तर माझ्याकडे एक 6वा ऑप्शन पाहिजे. बीमरने ओव्हर कॅन्सल होऊ शकते. ऍक्शन वेळ जर अवैध वाढली तर ही ओव्हर कॅन्सल होऊ शकते. अशा सगळ्या गोष्टींचा विचार कर्णधाराला करावाच लागतो आणि तेव्हाच म्हणतो आपण बेस्ट कॅप्टन्सी खूप गरजेची असते. तीच बेस्ट कॅप्टन्सी मधून आपण पाहिलं शेवटच्या षटकासाठी पाचारण केले तो म्हणजे गोलंदाज मनोज तांबे. पहिला बॉल चांगला आहे. धावची धोण्याची संधी होऊ शकते का? बॅकअप मध्ये कोणच आलं नाहीये. आपण पाहिलं खूप चांगला चेंडू फेकला. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं अक्षरशः बीट केलं होतं. एक छोटासा क्लोज कॉल बनला होता. त्याच वेळी आपण पाहिलं निर्धाव स्वरूपातील चेंडूची फेकी. प्रत्येक चेंडू नंतर यष्टी रक्षक येतोय, त्याला समजावतोय की आता हा बॉल ट्राय केलास ना, आता नेक्स्ट बॉल अशा पद्धतीने ट्राय कर, ही यावेळी कट कर, यावेळी बाहेर काढ. आता स्लो टाकला होतास मग नेक्स्ट टाइम फास्ट टाक, किंवा आता तू पहिले 3 फास्ट टाकलेस आता स्लो टाक. ह्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन आणि हे गोष्टी आहे ना मिड ऑन आणि मिड ऑफ कडे राहणारा क्षेत्ररक्षक खूप वेळा सांगत राहतो. फटका आपण पाहिला फुलटॉस बॉल वरती खेचला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय
अडवतोय फेकी करेपर्यंत एकच धाव धावफलकावरती येतोय आणि सांघिक भावना खरंच अशी येते. यष्टी रक्षक जो राहतो ना त्याचं काम नॉट ओनली की फिल्डिंग लावणं पण त्याच वेळी तो बॉलरला गाईड करतो पाठीमागून की बॉल बाहेर घे किंवा आतमध्ये घे. आहा हे ही विकेट यष्टी रक्षकांनी घेतली आहे. बॉल बाहेर काढायला लावला होता. त्रिफळाचीत बाद. विकेट नंबर 2 3. धावफलकाकडे वळूयात पण त्या विकेटसाठी एकदा नक्की आपण पाहिला यष्टी रक्षकाचं कौतुक करावं लागणार आपल्याला. जय हनुमान 11 इंदापूर संघाने ज्या पद्धतीने जाळं रचलं. धावफलकाकडे वळूयात. 55 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. या षटकातले शेवटचे 3 चेंडूंचा खेळ अजूनही यायचा बाकी. यष्टी रक्षकाने शेवटच्या क्षणाला सांगितलं की बाहेर काढायचं आहे. उत्कर्षजी माडेकर यांचं या हार्दिक हार्दिक स्वागत. इंदापूर प्रीमियर लीगच्या उत्कर्ष आपण पाहिला. पंचांचा त्याच वेळी निर्णय आला. चेंडू स्वैर फेकला जातोय. वाईट बॉल पाहायला मिळाला. यष्टी रक्षक आपण पाहिला अग्रेसिव्ह नाही राहिला. त्याच वेळी आपण पाहिलं की त्यांच्याकडून एक वाईट बॉल पाहायला मिळता. पारितोषिकांकडे जो बोल्ड काढला आता त्यासाठी मेघनाथजी सातपुते यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. सूरज गवस्कर साठी 100 रुपयाचं पारितोषिक. चेंडू हवेमध्ये आणि सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. वरती आपण वाढ होताना पाहतोय. 62 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक गलीमधून येतोय. फ्लाय स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅन पर्यंत चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि मात्र एकचं डबल मध्ये डबलचं ट्रिपल मध्ये झालंय का नाही. पंचांचा बोट वरती आणि फलंदाज मात्र धावचित स्वरूपामध्ये बाद. थँक्यू सो मच डीजे. धावफलकाकडे वळूया. ज्या ठिकाणी आपण पाहिलं 2 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्या आणि तिसऱ्या धावेला मात्र फलंदाज बाद. धावफलकाकडे वळूया. ज्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचलंय. चौसष्ट ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. दिनेश शिंदे नवीन बॅटर आलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी पटकन वळालेत आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. थोडा वाईड थ्रो पाहायला मिळाला पण या 2 धावा धावफलकावरती येतात. 2 धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. 2 धावा धावफलकावरती आपण ऍड करूयात. धावफलकावरती आपण धावा झालेल्या आपण पाहतोय. 66 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 67 धावाचा पाठलाग करायचा आहे जय हनुमान 11 इंदापूर या संघाला. त्या 67 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने राहणार, कशाने संघ धावा रोखणार की नाही हा निर्णय राहील. पण त्यापूर्वी मी विनंती करतो सार्थक लायन्स वाडवळ विरुद्ध सुपर फायटर इंदापूर या 2 संघांच्या संघनायकांना आपण त्वरित नाणेफेकीसाठी वळायचं आहे. मी विनंती करतो रणजितजी मालोरे यांना की आपण अभिलाष साहेबांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात आणि सन्मान चिन्ह सुद्धा त्यांना आपण द्यायचं आहे.
पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. मायेची उबदार ओढ अर्थात शाल देऊन त्यांचा आपण सन्मान करूयात. धन्यवाद. उपस्थित मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती करतो परत एकदा टॉस का बॉस मध्ये दोन्ही कर्णधारांना सार्थक लायन्स वाडवळ विरुद्ध सुपर फायटर इंदापूर या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो आपण त्वरित नाणेफेकीसाठी वळायचं आहे. आणि या 67 चा पाठलाग ऐकण्यासाठी आपण वळूयात ज्या ठिकाणी अर्थात किल्ला रोहातील बुलंद आवाज आमच्याच विभागातील आणि त्याच वेळी एक यंगस्टर वय वर्ष 19 अर्थात एकदम कौस्तुभ जे आमचे ड्रीम्स क्रिकेटवाले म्हणतात की एकदम लहान आहे बच्चा आहे पण तोंडातून त्याच्या मुखातून येणारे शब्द एक मॅच्युअर पर्सन सारखी येतात. त्याच समालोचकाकडे वळू आपण अर्थात हर्षलजी मुंडे यांच्याकडे आपण वळूया. धन्यवाद. हॅलो चेक. हॅलो हॅलो डीजे तुष. हॅलो थँक्यू सो मच. धन्यवाद गुड्डाजी जाधव सरांचा आवाज या पलीकडे आपण ऐकत होतो. दमदार स्पर्धा आपण पाहतोय. महत्वपूर्ण दमदार आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. स्पर्धा इंदापूर प्रीमियर लीग 2024 हे भव्य दिव्य असं पर्व दिवस या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस आपल्या भेटीसाठी आता येताना आपल्याला बघायला मिळते. आणि या स्पर्धेचा एकंदरीत आपण जर पाहिलं तर महत्वपूर्ण हा दिवस म्हणून आपण बघतोय. महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना खेळपट्टीवरती एका बाजूला टीम ओम साई क्रिकेट संघ कशेने त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान शेख 11 इंदापूर. येस चला नाणेफेकीचा कौलकडे आपण वळूयात. मी विनंती करतो दोन्ही संघांना सार्थक लायन्स वाडवळ संघ उपस्थित आहेत आणि त्याच वेळी आपण त्यांचा मान सन्मान पण करणार आहोत आणि नाणेफेकीसाठी विनंती करतो आणि या दोन्ही संघाच्या संघ मालकांना सुद्धा विनंती करतो अर्थात जावेद शेख सर आणि त्यांचा जीवलग मित्र त्यांना मित्रांना विनंती करतो आपण यायचं आहे. त्यांचा आपण सर्वप्रथम यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये ॲज अ स्पॉन्सर आणि संघ मालक म्हणून राहिले म्हणून त्या संघ मालकांचा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम जावेदजी शेख साहेब यांचा आपण मान सन्मान करणार आहोत. बॅट्समन पाठवा लगेच. सुपर फायटर इंदापूर आणि त्यांच्या विरुद्ध लढत देणार सार्थक लायन्स वाढवण. वाढवण संघ अर्थात आपण पाहतोय सार्थक लायन्स वाढवण संघ या दोन संघांमध्ये आपण पाहिला सन्मान चिन्ह त्यांचा देतोय. या स्पर्धेसाठी इंदापूर प्रीमियर लीग साठी आपण अर्थात संघ मालक म्हणून राहिला त्या संघ मालकासाठी आपण यथोचित मान सन्मान आणि त्या दोन संघ मालकांच्या कर्णधारांकडे आपण वळूयात ज्या ठिकाणी सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय अभिलाषजी साहेबांना की आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पहिलीच मॅच अर्थात दोन्ही कर्णधारांकडे सर्वप्रथम वळतो. अर्थात आपल्याकडे आहेत सुपर फायटर्स इंदापूर संघाचे कर्णधार. त्यांच्याकडे वळतो की कालपासून ही स्पर्धा चालू झाली. काल जी आपण YouTube वरती किंवा ग्राउंड वरती येऊन तुम्ही बघितली असाल तर त्या पूर्ण दिवसाचा अॅनालाइज मधून तुम्ही काय तुमच्या टीमला सर्वप्रथम सांगितलं असाल? सर्वप्रथम ट्रेनरला सांगितले की फिल्डिंग वगैरे चांगली ठेवा वगैरे. जर नाणेफेक आपल्याकडे आली तर आपण काय निर्णय घेणार? सर्वप्रथम फिल्डिंगचे सेम तुमच्यापर्यंत येतो. तुम्हाला पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा या स्पर्धेसाठी. आणि आपण काय निर्णय घेणार जर टॉस आपल्या वाट्याला आला? त्यांना तर फिल्डिंग हवे मग तुम्हाला काय? मी पण क्षेत्ररक्षण करेन पहिला कारण की पहिल्या दोन काल मॅच बघितल्या त्या टॉस विन झाल्या आणि क्षेत्ररक्षण करून त्यांनी मॅच जिंकली ती. ओके. आणि काय तुमच्या टीमला तुम्ही पहिल्या सर्वात पहिली जी हडल झाली जेव्हा जेव्हा तुम्ही भेटता सकाळचा तेव्हा तुम्ही काय तुमच्या टीमला मार्गदर्शन केलं? कारण कालच्या दिवसातून काय तुम्ही शिकलात जे तुम्ही त्यांना डिलिव्हर केलं? पहिले तर टीमला मी सांगितलं आपण 15 खेळाडू निवडले त्यातले आपले 11च खेळणार पण जे 4 जे बसतील त्यांनी काही राग मानू नका. तुम्ही पण एक टीमचा एक हिस्सा आहात त्यामुळे
त्यामुळे 100% जे 11 मध्ये खेळते ते मी 100% आपण देण्याचा प्रयत्न करा. टीम वर्क असेल तर आपण नक्की मॅच जिंकू. चला दोघांनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल खूप महत्वाचा, कारण दोघांनाही क्षेत्ररक्षण पाहिजे. कॉल कोणाचा राहणार? चला सिनियरिटी कडे आपण वळूयात. छापा आणि छापा. छापा अर्थात तुमच्याकडे आलेला आहे आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय सार्थक लायन्स पाडवळ. आणि तुमचा निर्णय एकच, क्षेत्ररक्षणाचा निर्णय, आणि तो नाणं आमच्याकडे. आणि दोघांनाही पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वळूया आपण समालोचन कक्षाकडे, ज्या ठिकाणी आपल्यासोबत जोडले आहेत अर्थात हर्षल मुंडे यांच्याकडे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, चाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन 14 विद्या 64 कला बुद्धीचा देवता गणरायाला वंदून आलेले सर्व क्रीडा रसिक व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर, मैदानाच्या आतले गुणवान खेळाडू सर्वांचं मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे मान फ्रॉम किल्ला रोहा हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक असं प्रथम स्वागत करतो इंदापूर प्रीमियर लीग 2024च्या या पहिल्या पर्वातील दुसऱ्या आणि अंतिम दिवसामध्ये. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. महत्त्वपूर्ण मॅच, पहिलाच सामना आपल्या भेटीसाठी आणि त्याच वेळेला 67 धावांचा पाठलाग केला जातो. पहिल्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर चौकार आली, दुसऱ्याच बॉलवरती डॉट आला. मॅचची चुरस वाढली आहे आणि जसे फटके येतील ना तसे बक्षीस येईल. अल्पेशजी मस्के साहेब यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. दमदार स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि आता दरम्यान मैदानावरती वाईड यायला येस वाईट बॉलरला एक रन स्कोर कार्ड वरती प्लस होईल. 5 धावा फळकावरती येताना पाहायला मिळतील. उदयजी डाळ साहेब, अजितजी भोनकर साहेब यांचे हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. आपणही व्यासपीठावरती या. समोरचा बॉल चांगला फटका लॉंग ऑफच्या अगदी वरून बॉल चाललाय. 1 2 3 4 बाउंस सीमा पार. या मॅच मधील दुसरा चौकार. पर्व 2024 मधील पहिल्या पर्वाचा चॅम्पियन पहिला कोण असेल ना हेच आपल्याला बघायचं. या भव्य दिव्य अशा ट्रॉफीचा हकदार कोण असेल हे आपण निश्चितपणे पाहणार आहोत. षटकातील पुढचा बॉल बघायला मिळेल. यावेळीचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. पंच काय कळवतात, हा वाईड आहे. हा एक्स्ट्रा स्वरूपाचा बॉल आहे. अगदी वाईड, हा बॉल वाईटच ठरतो कारण की समोरच्या टीमला एक एक्स्ट्रा रन देऊन जातो. एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस केल्यानंतर संघाचा धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलेला पाहायला मिळेल. तब्बल 10 या आकड्यावरती 10 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळतात. बघा अगदी ऑफ अटॅक पाहायला मिळाला बॉलरचा. ऑफस्टिक वरती बॉल टाकतात. याही वेळेचा बॉल चांगला फटका क्लासिकल अंदाजामध्ये फक्त दिशा देण्याचं काम केलं. शॉर्ट पॉइंट मध्ये बॉलला ढकलण्यात आलं. क्षेत्ररक्षक तिथे उभे होते. एक सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. या एकेरी धावेच्या सहाय्याने संघाचा धावफलक पुढे सरकत असताना 11 वरती बॅट्समन जय मैदानावरती स्ट्राईक एंडला आले. त्यांना प्रत्येक षटकारासाठी 200 प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज. अभिलाष महाजन आणि रुणाल दळवी यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 200 रुपये जयला असेल आणि प्रत्येक धावेसाठी घनश्यामजी पवार यांच्याकडून 50 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि प्रत्येक चौकाराला अभिलाष महाजन यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जय सातपुते या खेळाडूसाठी कॅश प्राइज लागण्यात आले आणि त्याचा हकदार तो ठरेल का? अजितजी भोनकर साहेब या आपलं हार्दिक स्वागत आहे. लो फुलटॉस बॉल होता. अगदी अडवा पाटने खेळायचा होता. पाटची लीडिंग गेज घेतली. शॉर्ट गली क्षेत्रामध्ये थर्डमॅनला बॉल जाईल ना त्याआधी क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळाले. बॉलची फील्ड केली जाते आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर या वेळेला धावा या मात्र थांबवल्या गेल्या. एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस एकेरी दुहेरी धावेनं पुढे जाण्याचा निर्णय घेतला. 13.50च्या सरासरीने धावा बनवायच्या, धावा पुढे सरसवायच्यात तरच आपण या 67 धावांचा पाठलाग करू शकतो आणि हे चांगल्या पद्धतीने कळून चुकलं. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान 11 संघाला जय हनुमान 11 इंदापूर संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. महत्वाचे दोन्ही संघ आहेत. दमदार मॅच, दमदार स्पर्धा आज आपल्याला अनुभवायला पाहायला मिळेल.
बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, पुन्हा गली क्षेत्रामध्ये चांगला स्ट्रोक खेळला, अगदी क्षेत्ररक्षक वेगानं तिथे आलेत आणि अगदी आपण जर पाहिलं तर एकच धाव आली आहे. एकेरी दुहेरी धावेनं या मॅच मध्ये काम बनेल का? निश्चित, कारण की एखाद मोठा फटका या मॅच मध्ये येईल जरूर. आणि पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावा आल्या, धावा बनल्या, 67 धावांचं टार्गेटही सेट झालेलं आपल्याला बघायला मिळालं. इथून पुढे धावा येतील, धावा बनल्या जातील, हेच मनोबल घेऊन मैदानाच्या आतमध्ये दोन खेळाडू उतरलेत ना, तर कसा खेळ होईल आपल्याला जरूर पाहायचा. चला विनंती करेन मॅचला सुरू करून घ्या, वेळ खर्च करायचा नाहीये, जेणेकरून आपण जो वेळ खर्च करतोय तो आपल्याला वाचवायचा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 13 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या जातात, ज्या सरासरीनं पुढे धावा बनवायच्यात ना. बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. पंचांच्या माध्यमातून आमचे इशारे कळवले जातात, बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि अगदी पंच आमचे तळावरून आलेत. एक चांगली अंपायरिंग, अचूक अंपायरिंग केली जाते आणि निश्चित आम्हाला कौसुमजी पाटील सुद्धा दाद देत होते. एक चांगल्या पद्धतीची अंपायरिंग आजपर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतीये आणि सकाळच्या सत्रामध्ये ते आम्हाला सांगत होते. एक चांगल्या पद्धतीचे पंच या स्पर्धेच्या माध्यमातून इंदापूर प्रीमियर लीग मध्ये आपल्याला आयोजित करण्यात आलेत. कणखर निर्णय, अगदी निर्णयावरती ते ठाम राहिलेत, हे इम्पॉर्टंट आहे. जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेने. अजून वेळ खर्च का केला जातोय याच्याकडे आम्ही लक्ष वेधू प्रत्येक टीमच्या कॅप्टनचं. इथून पुढे जो सकाळच्या सत्रामध्ये आपण वेळ खर्च करणार आहात ना, तो संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी आपल्यासाठी खूप चुकीचं राहील, कारण की संध्याकाळी आपल्या मॅचेस मग कमी षटकांच्या कराव्या लागतील. याकडे मी लक्ष वेधेन दोन्ही टीमचं, कारण की आजही आपल्याला एक सेमीफायनल आणि फायनल अशा 2 एक्स्ट्रा मॅचेस खेळवायच्यात. स्पीडअप जेवढं घेता येईल तेवढं आपल्याला घ्यायचं. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. नवीन बॉलर आहेत विराजचा हा बॉल, चांगला फटका, सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं. अगदी मला वाटते टीमचे कॅप्टन आहेत फलंदाजीसाठी, त्यांचं नाव आहे काय तर दीपेश. मैदानाच्या आतमध्ये दीपेश पवार टीमचे कॅप्टन आहेत आणि संपूर्ण संघाचं बार आहे ना, ते अगदी आपल्या कांद्यावरती घेऊन खेळतात. बघा मॅचची सिच्युएशन कशी हँडल करावी त्यांनी दाखवलं. मोठे फटके आले, 2 चौकार त्यांच्या पाठमधून ठोकलेल्या पाहायला मिळाला. 2 चौकार आलेलं त्यांनी बघितलं ना, त्यानंतर आता सिंगल डबल वरती जास्तीची भर टाकलेली पाहायला मिळेल. लोवर फुल टॉस, चुकीचा बॉल, फुल टोल केला, अगदी बीमर स्वरूपाचा नो +4 मिळतील 5 चौकार. चौकाराच्या साह्यानं संघाचा धावफलक पुढे वधारताना आपण पाहिलं. 19 धावा धावफलकावरती लागला. 19 धावा खूप इम्पॉर्टंट राहिला. 19 आकडा महत्वाचा राहिला. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन आणि त्यानंतर 1983 साली कपिल देव निकंज यांच्या कर्णधार पदाखाली भारतानं पहिला वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला आणि तोच 19 आकडा आता स्कोर कार्ड वरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना जय हनुमान 11 इंदापूरसाठी फ्री हिटचा बॉल फ्री हिटचा वाक आहे. फटका सजवला डीपेस्ट्रा कव्हरला अनोख्या स्टाईल मध्ये, पण त्याही जागी क्षेत्ररक्षक होते. 1 धाव मिळाली. दुसरीची मागणी, त्याची पूर्तता, चांगली रणनीती भेटून विकेट. या 2 बॅट्समन मध्ये चांगलं ताळमेळ बघायला मिळालं. या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाचा धावफलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. 21 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. एक बॅटर आउट झाला नाही, ही जमाची बाब राहील. हनुमान 11 इंदापूर संघासाठी विकेट्स इम्पॉर्टंट आहेत. शेवटच्या बॉलवरती सुद्धा आक्रमण चढवता येऊ शकतं. स्विच हिटचा फटका बघा, अगदी सरळ बॅटने जर धावा येतात आणि पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये तुम्ही असे अनोखे निर्णय का घेता, हाही प्रश्नचिन्ह या मॅचच्या माध्यमातून निर्माण होईल ना. कारण की तुमच्याकडे कौशल्य, तुमच्याकडे संघर्ष करण्याची ताकद आहे, तुमच्याकडे मेहनत आहे, तुमच्याकडे तुमचा क्लास आहे, तुमच्याकडे तुमचा फॉर्म आहे, सगळं काही आहे. पण सगळं काही असताना सुद्धा अशा पद्धतीचे फटके दुधाई तलवार का केली जाते. याही वेळेला लोअर फुल टॉस, पुन्हा आता 1 बाउन्स सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा बॉल चालला. अगदी बघा पंचांकडे अपील करण्यात आली की हा बॉल वेस्ट साईडच्या वरती आहे का हेच विचारण्यात आलं आणि पंचांनी मात्र कळवलं की हा बॉल कमी गतीचा होता ना. तो बॉल ज्या वेळेला अगदी शरीरावरती आला जरूर, पण तो बॉल टप्पा पडत असताना, जर टप्पा पडला असताना तर तो बॉल थोडा डाऊन होत होता. त्या कारणानं मात्र पंचांनी कळवलं की इथे तो नोंद नसेल. एक सिंगल मिळाली. पुढचा बॉल कोलाट टाकला होता.
अडवा बॅटनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉट पॅन लेगच्या दिशेला बॉल जाईल ना त्याआधी क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळाले. बॉलची फील्ड केली आहे, एक चांगल्या पद्धतीची फील्ड बघायला मिळाली. सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. आणि मी एक आवर्जून सांगेन, जर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बीमरचे नो बॉल अपील केल्यानंतर हवे असतील ना तर मैदानावरती प्रत्येक बॅट्समननं खेळण्यासाठी जाताना जर इन केली ना तर आमच्या पंचांना सुद्धा बरं पडेल. कारण की कमरेच्या वरचेच बॉल आपण नो बॉल देतो ना, मग इन केली ना तर मात्र ट्रॅक आणि तुमच्या टी शर्टचा कलरही वेगळा असतो, तेवढंच पंचांनाही सोपं पडतं. त्यासाठी प्रत्येक खेळाडूला मी विनंती करेन, आपण जर इन करून मैदानावरती खेळलात तर नो बॉलची मागणी गेल्यानंतर त्याची पूर्तताही तुम्ही लगेच करू शकता आणि तुम्हालाही कळेल बॉल नक्की कुठे आला. या संघाची धावसंख्या धावफळकावरती 23 या आकड्यावरती. चेंडू झालेत 12 धावा आल्या, 23 पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 10 आल्या आणि अशा 23 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळाल्या. दमदार स्पर्धा आपण पाहतोय. तळेशात ग्रामपंचायत मर्यादित ही स्पर्धा, तळाशेत, इंदापूर, कशेने, कोल्हान आणि वाडवड या गावांना एकत्रित आणणारी स्पर्धा, या गावांचं कुटुंब बनवणारी ही स्पर्धा. स्पर्धेचे अध्यक्ष सन्माननीय रणजितजी मालोरे साहेब, उपाध्यक्ष आपण जर पाहिलं तर श्री जावेद शेख साहेब आणि त्यांच्या साथीला कार्याध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतील श्री गणेशमजी पवार साहेब. या कमिटी मेंबर त्याचबरोबर सचिवजी आपण जर पाहिलं तर सन्माननीय स्वप्नील बंटी पानवलकर साहेब असतील, त्याचबरोबर कुमार रोशनजी पवार साहेब आहेत, खजिनदार आहेत आणि सुमितजी गडकरे साहेब सल्लागार आहेत आणि संपूर्ण कार्यकारिणी सदस्यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. संतोषजी भोईर आहेत, विकासजी डिगे आहेत, रुपेशजी सुतार आहेत, दिनेशजी पवार आहेत, उत्कर्षजी मांडेकर आहेत, आकाशजी भोसले आहेत आणि त्याचबरोबर बंडेशजी वाडवळ. या सर्वांचं आभार आहेत. त्यांनी एक भव्य दिवस स्पर्धा सचिन दादा सुमित गोडबोले क्रीडांगण कशेने या गावामध्ये या मैदानावरती ही स्पर्धा आज सुखरूपरित्या आणि चांगल्या दर्जाची सजवलेली आपल्याला बघायला मिळते. दमदार आयोजन, दमदार नियोजन आणि आज ही स्पर्धा शेवटाकडे वळून गेली. पहिलीच मॅच रंगताना पाहायला मिळेल. 12 बॉल धावाला 23, 67चा पाठलाग. हाफ ट्रॅकर उडवलाय बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल डीप कव्हर, बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. सन्माननीय किशोरजी तांबे साहेब यांना विनंती करेन, वाढवण गावचे आहेत आणि त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. दमदार फटका सुचवला, पाकफुटला जाऊन कट केला, अगदी एक नेत्रदीपक स्ट्रोक दाखवला. क्षेत्ररक्षक होते त्यांनाही फसवून बॉल सीमारेखेच्या बाहेर गेला. चौकारानं 27 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळीचा बॉल समोर, वाका फटका खेळला, फ्लॅट अँड फ्युरियस, गोळीच्या वेगानं सीमारेखेच्या पार आलाय षटकार. थँक्यू. तेच दिसे मास्टर, मला वाटतं याआधी तुम्ही म्हटलं होतं षटकार मारून दाखव बावड्या मला, आणि आता षटकार दिनेश पवारनं ठोकला का बॅटिंग चालू आहे. 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे त्यांना आलंय. मेघनाथजी सातपुते यांच्या वतीनं हाही चांगला फटका आलाय. इथे आपण जर पाहिलं रॉंग साईडला खेचला, लॉंग ऑनच्या दिशेला स्ट्रोक लॉंग विथ कार्पेट, एकच मिळेल. मी म्हणेन ही एक धावही पुरेशी असेल आता, कारण की पहिल्या 2 चेंडूमध्ये धावा किती आल्या तर 10 आल्या, म्हणजे 23 होत्या, 23 वरून 33 वरती धावसंख्या गेली. त्याच्यामध्ये अजून एक प्लस सिंगल केली, संघाचं धावफलक 34 वरती पोहोचलं. धावा आल्या, धावा बनल्या, धावा बनवण्याचं स्वप्न साकारही झालं. 67चा पाठलाग आम्ही करू शकतो हेच दाखवून दिलं. जय हनुमान 11 इन द सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. अगदी कोकण रेल्वेच्या बाजूला वसलेलं हे सुंदर गाव आणि सुंदर गावाचं हे सुंदर मैदान आणि निश्चित सचिनदादा सुमित गोडबोले यांचं क्रीडांगण आज मात्र 2 दिवस बहरताना पाहायला मिळते. क्रिकेटमय वातावरण, क्रिकेटमय सोहळा. बॅकफुटला जाऊन कट केला, वाका फटका खेळला, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, बॅकफुट थर्डमॅन मध्ये बॉल टर्न झाला, अगदी गोल 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 फिरत बॉल सीमारेखेच्या बाहेरही गेला. याही वेळेला चौकार. 4.
मिळते. ऑफ स्टिकच्या खूप बाहेर जाणारा बॉल, पंचांचा इशारा, वाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव संघाच्या स्कोर कार्ड वरती प्लस झाली. 40 धावा धावफलकावरती बनला गेला. धावाचा धावफलक आता सातत्यानं पुढे सरकताना पाहायला मिळते. 14 चेंडू आणि आता 27 धावांची आवश्यकता या संपूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळेल. हा बॉल चांगला होता. ही गोलंदाजी मेरिट वरती आहे. ही गोलंदाजी होणं गरजेचं आहे. गोल्डन स्पॉट वरती अगदी बॉल पडला ना, त्या वेगानं बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेणारा पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता. अशा पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. 40 धावा सर आहेत. 14 बॉल किती पाहिजे होते? 27. एक बॉल मायनस झाला. आता किती बाकी राहिला? 13 बॉल 27. येणारे 2 षटक, त्याचं तिसऱ्या षटकातील 1 बॉल. 13 बॉल 27 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल असेल गोलंदाजी मार्कवरती शेवटचा बॉल. समोरचा बॉल चांगला स्ट्रोक खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर बॉल कुठे चाललाय? येस, पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट बघू. पंचांचा इशारा आला की याही वेळेला बॅटिंग करत असताना बॅट्समन जय सातपुतेच्या पाठमधून आकर्षक आणि आक्रमण चढवणारा. येस सर, खेळाडूने 4 धावा दिल्यात बघा. येस, त्या 4 धावा असतील. चौकार आला. अविलास 100 रुपयाचं कॅश प्राइज रुणाल दळवी यांच्या वतीने हे कॅश प्राइज असेल. यस, प्रत्येक षटकारासाठी, प्रत्येक चौकारासाठी त्यांनी कॅश प्राइज लगावली. आता 18 चेंडूंचा खेळ संपला. 3 षटकांची सांगता होताना पाहायला मिळाली. संघाचा धावफलक किती वरती आहे? तर तब्बल आपण जर पाहिलं तर 44 वरती. आता गरज कितीची आहे? तर 23 ची. येणारे चेंडू किती आहेत? तर 12 बाकी आहेत. म्हणजे इथून पुढे कसं जायचं? तर 11.50 च्या सरासरीनं बॅटिंग कुणाला करायची आहे? तर जय हनुमान 11 इंदापूरकरांना करायची आहे. आणि इथून त्या धावा थांबवायच्या कुणाला? तर श्री ओम साई क्रिकेट संघ कशेने या संघाला धावा थांबवायच्यात. कोण यशस्वी ठरतील, कोण सफल ठरतील आणि कोण इथे जिंकतील ना, हेच आपल्याला बघायचं आहे. एक दमदार स्पर्धा, दमदार आयोजन आणि दमदार नियोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. कारण की आपण जर पाहिलं इंदापूर प्रीमियर लीगचं एक छोटं का होईना गावासाठी आणि या 5 गावांसाठी छोटं का होईना आणि ते स्वप्न बघितलं, त्या सत्यात केलं आणि अगदी ते मोठं बनून गेलं. या विभागाला अगदी वेड लावणारं हे आयोजन राहिलं. हे दमदार आयोजन या संपूर्ण कमिटी मेंबरनं केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. आणि निश्चित अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, कार्याध्यक्ष, सल्लागार, सचिव सगळ्यांचीच मेहनत आज यशस्वीरित्या यशाकडे वाटचाल करताना पाहायला मिळेल. यात मात्र शंका नाहीये. वा, काय बॉल होता हा. बॉल अगदी धोक्याचा होता बॅट्समनसाठी. इथून जर आत येतोय ना तर यस्टनवरती ही बॉल आला असता, पण जर तरला प्राधान्य नाहीये. डॉट बॉल तर आला म्हणजे 12 चेंडू 23 ची आवश्यकता होती. 1 बॉल मायनस झाला. आता 11 बॉल बाकी राहिलेत. 11 चेंडू मध्ये धावा किती बनवायच्या? तर धावा तेवढ्याच आहेत. त्या 23 आहेत. प्रत्येक बॉलच्या मागे धावा खेचाव्या लागतील. मग त्या 2 असतील किंवा 4 असतील. डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग पुढे आले. लोवर फुलटॉस बॉलला अगदी कार्पेटच्या साह्यानं बॉल बॅकवर्ड्स वर लेग सीमारेखेच्या पार. मॅचच्या अगदी महत्वाच्या क्षणी चौकार. संघाचा कर्णधार, त्याचा अजिबात जात नाहीये वार फिका, असा नाव आहे दीपेश पवार. त्याचे पूर्णतः वार आपण पाहिलेत. दीपेश पवार आता बीट झाले. 1 डाव तुझा, दुसरा डाव माझा. 1 तुम्हारी 1 हमारी. पहिला बॉल आला डॉट, दुसऱ्या बॉल वरती चौकार, तिसरा पुन्हा डॉट. मॅच मध्ये ट्विस्ट बनवायच्या होत्या 23, त्याच्यामध्ये एक चौकार आला. आता 19 ची गरज आहे. बॉलचा विचारही केला ना तर 9 बॉल बाकी राहिलेत. 9
सन्माननीय रुद्र अजित भोनकर यांच्या वतीनं मोरिया ढाबा यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज बॉलर साहिल याच्यासाठी येतं. अगदी ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती, पहिल्या विकेटची गरज होती, अगदी पार्टनरशिप जी बिल्ड झाली होती ती थांबवायची होती आणि ती थांबवली. बॉलिंग करत असताना साहिलनं पहिली सफलता या मॅच मध्ये त्यांना आपल्या नावावरती केली आहे, तीही महत्वाच्या क्षणी. 7 बॉल आवश्यकता, आता 18ची 7 बॉल 18ची गरज. समोर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आल्या आल्या बॅट्समन मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. नाव आहे जयेश गोले. बॅक अगदी बोलबाला उठवला ग्रामीण क्षेत्रामध्ये खेळत असताना आणि या विकेट साठी पुन्हा 100 रुपयाचं कॅश प्राइज येतं. तेच 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे या विकेट साठी. रुद्र अजितजी भोनकर मोरिया ढाबा यांच्या वतीनं 200 म्हणजे अगदी शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 18ची गरज. अगदी तळ ठोकून मैदानावरती उभा राहिलाय ना त्या खेळाडूचं नाव आहे दीपेश पवार. तो करेल का आता एका मागोमाग 3 वार? संघाला जिंकून देईल का दीपेश पवार? हे बघूया. पहिला बॉल, पहिलाच बॉल. इथे मात्र दीपेश पवारचा वार, षटकार. राहिलेत. पहिल्याच बॉल वरती षटकार आल्यानंतर गोलंदाजाची कॉन्फिडन्स लेवल आहे ना अगदी लो झालेली पाहायला मिळेल. गोलंदाजाचं नाव आहे हितेश. हितेश असा कसा खेळ करेल ना आता हेच बघायचं. 5 बॉल 12ची गरज आहे. मी म्हटलं होतं ना दीपेश पवारचा आता वार फिका नाहीये, कारण की तो अगदी सेट झाला. 5 ओव्हर तो मैदानावरती उभा राहिला आणि धावांचं रतीपही तो उभारताना पाहायला मिळाला. 5 बॉल 12. दुसरा बॉल, हाई बॉल, लोव फुलटॉस, सेकंड इन रो. दुसरा दमदार दीपेश पॉवरफुल पवारचा षटकार. मैदानावरती मॅच रंगली, सामना रंगात आला. कालचा सामना पुन्हा आठवावा लागेल. 6 बॉल 18ची गरज होती. रणजित नव्हता, भरत होता. भरतनं बॅक टू बॅकचे 3 6 मारून मॅचला संपवलं होतं. आजही तसाच खेळ करेल का दीपेश? बॉल चांगला होता. मी कौतुक करेल या चेंडूचा. स्लो बॉल होता पण समोर टप्पा पाडला. अगदी फसवलं गेलं होतं बॅट्समनला. 3 चेंडू झालेत, 12 आला. आता 3 चेंडू 6 धावेची गरज. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. दीपेश आहे ना, तो करू शकतो, हाच विश्वास जय हनुमान 11 इंदापूरकरांचा पाहायला मिळेल. 3 बॉल 6 आणि या फटक्यावरती मिळाल्या तर तब्बल धावा 6. सामना जिंकला. जय हनुमान 11 इंदापूरकरांनी सामन्याला जिंकून दिलंय. दीपेश पॉवरफुल पवार यांनी साहेब यांच्या वतीने हे 3 षटकार मारले. त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे देण्यात आलंय.
मेघनाजी सातपुते यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे देण्यात येईल. मॅच संपवली, मॅच जिंकली आणि अगदी या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट वन मॅन शो संघाचा कॅप्टन. त्यानं पहिला बॉल फेस केला आणि शेवटचाही बॉल फेस केला. असा एकट्यानं 46 धावा ठोकल्या असा दीपेश पवार ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 1 मिनिट डीजे.